कमी जास्त असं लेखावंसं वाटत नाही. मला असं वाटतं की काळानुरूप आता जे चाललंय ते चांगलं चालू आहे की ते लोकांना आवडतंय. सर्वंकष विचार पण खूप करणारी माणसं होती. आता थोडस ते कमर्शियल झालेलं आहे. आयुष्यातल्या एक दुसरा भाग जो आहे, जो बऱ्याच वेळेला तुम्ही फक्त निवेदनातून ऐकला असेल, कधी कधी कोणीतरी सांगितलेल्या गोष्टीतून ऐकला असेल, तो तुम्हाला प्रत्यक्ष पाहता येणार आहे. तो आपलं मराठीमध्ये आपले स्वागत आहे. मला सांगा, ही संहिता तुमच्यापर्यंत कशी आहे? मला खरंच माहित नाही, कारण ते योगेशला माहित होतं आणि तो खर तर त्यांनी मला विचारलं की तू असं असं चित्रपट मी करतोय तर तू करशील का. त्यामुळे ते सगळं श्रेय जे आहे ना, आणि या संपूर्ण चित्रपटाचं सुद्धा श्रेय किंवा माझ्या भूमिकेचं सुद्धा श्रेय मी संपूर्णपणे योगेशलाच देईन. कारण हे त्याचं विजन होतं, त्याचा अभ्यास होता, ज्याच्यातून तो माझ्यापर्यंत पोहोचला होता. आणि त्यामुळे कम्प्लिटली हे योगेशचं बाळ आहे आणि योगेशनीच त्याला घडवलेलं आहे असं मी म्हणेन. बाबूजींची भूमिका साकारायची हे किती चॅलेंजिंग होतं आणि त्याच्यासाठी काय वेगळे तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागले? खूप चॅलेंजिंग होतं, कारण कसं आहे की बाबूजींच्या गाण्याचे कार्यक्रम आपण बघितलेले आहेत, युट्यूबवरती बघतो, त्यांच्या मुलाखती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, पण त्यांचा एरवीचा वावर जो आहे तो आपल्याला कुठे तसा पाहायला मिळत नाही. त्यामुळे ते सगळं इमॅजिन करून त्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आणि ज्या काही त्यांच्या लकबी आहेत, ज्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, त्यांची कुठेही नक्कल होणार नाही ना, हे पाहणं आमचं पहिलं खरं तर काय म्हणतात त्याला की मोटो म्हणून, किंवा आम्ही असं ठरवलं होतं, उद्दिष्ट होतं की आपल्याला याची कुठेही नक्कल होणार नाही हे आपल्याला पाहिलं पाहिजे. ते जितक्या स्वाभाविकपणे त्यांच्या कॅरेक्टरमध्ये येईल तसं आपण आणण्याचा प्रयत्न करूया. त्यामुळे योगेशनी त्यामध्ये खूप मदत केली मला आणि तशा पद्धतीने आम्ही ते हळूहळू वटवत गेलो. आणि त्याला सगळ्यात महत्वाची जोड म्हणजे मी काय केलं याच्यापेक्षाही सौरभ कापडे आणि सचिन लोगलेकर हे जे आमचे रंगभूषाकार आणि वेशभूषाकार आहेत, त्यांनी खरं तर ज्या पद्धतीनं हे सगळं उभं केलं चित्र, त्याच्यामुळे मला असं वाटतं की जास्त सपोर्ट मिळाला आम्हाला ते काम करण्यात, मला ते भूमिका निभावण्यात. बाबूजी संगीतकार, दिग्दर्शक, त्या पलीकडे हे जाऊन त्यांचं RSSचं कार्य असू दे किंवा मुक्ती संग्राम असू दे, ह्या सगळ्यात तर हे तुम्ही जेव्हा ऍक्च्युअल पात्र साकारत होता तेव्हा तुमची भावना काय होती आणि तुम्हाला म्हणजे काय तुम्ही एक्सपिरियन्स करत? अर्थात म्हणजे त्यांची कमाल वाटत होती. म्हणजे ते फक्त व्यावसायिक दृष्ट्या संगीतकार आहेत, गायक आहेत म्हणून ते तेच करत राहिले असं नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा ते संघाचं काम सुद्धा तितक्याच निस्पृहपणे कुठल्याही अपेक्षेशिवायचं ते करत होते. कंटिन्युअसली ते संघाचं काम काही ना काहीतरी करत होते. मग तळजाईच्या टेकडीवरतीचं एक मोठं संमेलन झालं तसं असेल, किंवा त्यांच्या प्रार्थना असेल, अनेक वेळेला त्यांची ध्येयगीतं जी होती त्याला चाल लावणं असेल, या सगळ्या गोष्टी ते करायचे. ते त्या स्वयंसेवकांकडून त्याची रिहर्सल करून गाऊन घ्यायचे. असे कितीतरी स्वयंसेवक आम्हाला भेटलेत की जे म्हणाले की आमच्याकडे येऊन त्यांनी हे ध्येयगीत आम्हाला शिकवलं होतं. त्यामुळे हे सुद्धा कार्य त्यांचं चालू होतं. आणि हे इतकं सगळं पॅरलली 2-3 गोष्टींवरती तुम्ही तुमची वाटचाल कंटिन्युअसली चालू ठेवणं इतकं सोपं काम नाहीये. ते बाबूजींनी खरंच ज्या पद्धतीने आणि ज्या निष्ठेनं केलं त्यासाठी मानला, म्हणजे आपण काय बोलणार त्याच्यापुढे, आपण खुजे आहोत, खूप लहान आहोत असं मला वाटतं. जसं जुन्या कलाकृती कुठेतरी एक डेप्थ होती, त्याच्यात एक ठेहराव होता, आता तो कुठेतरी मिसिंग वाटतोय. हा सगळ्याकडे तुमचा टेक काय की तुम्ही कसं? सुनील बर्वे म्हणून नाही, मला असं वाटतं ना की ते काळानुरूप गोष्टी बदलत जातात, तशा बदलत गेलेल्या आहेत. त्या काळात साहित्यावरती जास्त भर होता लोकांचा आणि वाचन खूप होतं लोकांचं, वेगवेगळ्या पद्धतीने लोक एक्सप्रेस व्हायचे, सर्वंकष विचार पण खूप करणारी माणसं होती. आता थोडस ते कमर्शियल झालेलं आहे. त्यामुळे लोकांना जर का मी तुला सांगितलं की मी एक गीतकार आहे तर लगेच तुम्हाला समजस की मला उद्या एक गीत पाहिजे, मला ते लिहून दे, तर ते तितकंच वरवरचं कदाचित होईल, पण त्याच्यात मला कमी जास्त असं लेखावंसं वाटत नाही. मला असं वाटतं की काळानुरूप आता जे चाललंय ते चांगलं चालू आहे की ते लोकांना आवडतंय. लोक ते किती चालेल हे खरं तर मी आता कोण सांगणार, काळच ठरवेल. त्यातले कुठली गाणी चालतील, नाही चालणार, जी राहतील ती कायम राहतील आयुष्यात लोकांच्या मनात आणि रेंगाळत राहतील, आपल्या पिढीच्या तर राहतील. दादा, आता प्रेक्षकांना काय सांगाल, का बघा हा चित्रपट? तुम्ही 1 मेला मला असं वाटतं
तो फक्त आमचा चित्रपट नाही, आता तो आपल्या सगळ्यांचा, ज्यांचं बाबूजींवरती प्रेम आहे त्या आपल्या सगळ्यांचा, आणि मराठी संगीतावरती ज्यांचं प्रेम आहे त्या आपल्या सगळ्यांचा चित्रपट आहे. आणि बाबूजींच्या आयुष्यातला एक दुसरा भाग जो आहे, जो बऱ्याच वेळेला तुम्ही फक्त निवेदनातून ऐकला असेल, कधी कधी कोणीतरी सांगितलेल्या गोष्टीतून ऐकला असेल, तो तुम्हाला प्रत्यक्ष पाहता येणार आहे तो भाग सुद्धा. त्यामुळे तुम्ही चित्रपट नक्की जाऊन बघा, तुम्हाला तो नक्की आवडेल. 1 मे नंतर पाहायला विसरू नका. स्वरगंधर्व सुधीर फडके, फक्त चित्रपटगृहांमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.